संख्या बघा. तरी तरुण तरुण पोरं 2-4 दिसायला लागले, बाकीचे गेलीत कुठं काही माहितच नाही. तुम्ही म्हणसान बाबांना आल्या आल्या वस्तारा सुरू केला. अवघड आहे की नाही? कठीण काम आहे. विचार करण्याजोगती गोष्ट आहे. आणि मग त्यानं पाठवलं, गेलं ते कथा ऐकायला गेलं तर तिथं ते भौमासुराचा प्रसंग होता कथेमध्ये. भौमासुराची बंदिखानी धावा करीती गोपी कामिणी. भौमासुराच्या बंदीशाळेमध्ये गोपिका आहेत आणि त्या धावा करतात भगवंताच्या. भगवंत तिथे गेले, त्यांची सोडवणूक केली, ही लीळा. आणि मग त्यांना सन्मान दिला, त्यांना पत्नीत्वाचा मान दिला. भगवंतांनी त्यांच्या भरणपोषणाची जबाबदारी घेतली, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली, की तुम्हाला कोणी, तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही, अशी जबाबदारी भगवंताने घेतली. खरं तर त्या काळामध्ये परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने 5000 वर्षापूर्वी त्यांची पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. याला मी पुनर्वसन म्हणतो. विचार करा. पण लोक विचार नाही करत त्याच्यावरती. हा पठ्या घरी आला, आता पत्नीनं कुतूहल म्हणून विचारलं सहज, कस काय कथा, कस काय झाली, बरी झाली? हा म्हणली, छान झाली कथा, छान. आपल्याला तर कृष्ण लयच आवडला वा. अरे वा, हिला वाटलं कृष्ण आवडला, लय आनंदाची गोष्ट. माय खूप चांगलं झालं बाई, माझ्या मालकाला देवा आवडतो. म्हणले, पण देवाची नेमकी कोणती लीळा आवडती? कोणता कृष्ण आवडतो? बालकृष्ण आवडतो की तरुण कृष्ण आवडतो? गीता सांगणारा आवडतो की गोपिकांना प्रेम देणारा आवडतो? आई वडिलाची सेवा करणारा आवडतो? कारागृहातून मुक्त करणारा आवडतो की गोपांसोबत खेळ क्रीडा करणारा? कोणता कृष्ण आवडतो? नाही का? तो म्हणला, ते नाही का 16,108 बायका केला काय मर्दकडी? म्हणला, वा. आता हिची ट्यूब पेटली बरोबर. याला नेमकं काय म्हणायचंय? ती म्हणली, जास्त प्रस्तावना करू नका, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते सांगा. ते म्हणलं, ज्याची भक्ती करतो त्यांनी 16,108 केल्यावर आपण एखादी दुसरी करायला काय अडचण आहे का? आता हिला माहित होतं मी एकच आहे, याच्या अंडरपेंडी तिकडून आणते माझ्या माहेरून. याची फजिती चालली, याच्या बरगड्या उघड्या पडल्यात, आणि हा दुसरी करायची म्हणतो. माझंच भरण पोषण नीट करणं, हे काय करावं म्हणली. दुसऱ्या दिवशी ही गेली बाहेर कथा ऐकायला, हा घरी. आम्हाला इतका वेळ कुठे गेली ती, एवढा उशीर कस काय लावला? ती म्हणली बाहेर गेली होती, कथा चालू होती, कथा ऐकायला. काल तुम्ही गेली, आज मी गेली ती. काय चालू होतं मला तिथं? ते म्हणे, तिथं 5 पांडवांचं ते फार सुंदर वाटलं मला. म्हणले, पांडवांची लीळा चालू होती. असं 5 पांडव कसं काय? म्हणे ते 5 पांडव जे आहेत म्हणे, त्यांना एक सावी द्रौपदी जी आहे म्हणे, ती त्यांची 5 पांडवाची पत्नी आहे म्हणे, सती आहे म्हणे. ती एवढी असून सती आहे म्हणे, तिला सती म्हणतात. मग तिनं जर 5 केले, आपण एखादं करायला काय अडचण आहे का म्हणे? याची सटकलेली वायर ताबडतोब जोडली. हा म्हणला, आगावपणा करायचं नाही, गंमत केली म्हणला तुझी. अवघड आहे. प्रत्यक्षात काही गोष्टी